अहिल्यानगर शहरात नवीन रस्त्यांवर गॅस पाईपलाईन कंपनीकडून खोदकाम सुरू असल्यानं नागरिक संतप्त झालेत। अहिल्यानगर शहरातून जाणाऱ्या मनमाड राज्य महामार्गाचे डांबरीकरण आणि रुंदीकरणाचं काम नुकतंच पूर्ण झालं असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याने शहराला सुशोभीकरणाचं रूप प्राप्त झालं होतं। या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून या कामासाठी शासनाकडून मोठा निधी उपलब्ध झाला होता। मात्र नव्यानं तयार झालेल्या रस्त्यावर गॅस पाईपलाईन कंपनीकडून ठिकठिकाणी खोदकाम करण्यात येत असून मोठमोठे खड्डे तयार झाले। त्यामुळे नव्या रस्त्यांची पुन्हा दुरावस्था होत असल्यानं नागरिक नाराजी व्यक्त करतायत। या संपूर्ण प्रकाराकडे सार्वजनिक बांधकाम विभागानं डोळेझाक केल्याचा आरोप देखील नागरिक करतायत। अहिल्यानगर शहरात प्रशासन आहे की नाही असा प्रश्नही नागरिक उपस्थित करतायत। शहरात नव्यानं तयार झालेल्या रस्त्यांवर अशा प्रकारे खोदकाम होणं गंभीर बाब असून यामुळे अपघातांचा धोका वाढण्याची शक्यता आहे। गॅस पाईपलाईन कंपनीवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी नागरिक करतायत। तर आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून शहरात सुरू असलेले रस्ता काँक्रिटीकरणाची कामं भविष्यात गॅस पाईपलाईन कंपनीकडून खोदली जाऊ शकतात। यासाठी मनपाने नव्यानं तयार झालेल्या रस्त्यांचं संरक्षण करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्या। तसेच गॅस पाईपलाईन सारखी कामे नियोजनबद्ध पद्धतीनं करून नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेणं गरजेचं आहे। अन्यथा अशा प्रकारे नव्या रस्त्यांवर पुन्हा खड्डे खोदले जाणार असल्याची भीती नागरिक व्यक्त करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।